नमस्कार. दिवसाची सुरुवात छान अशा रांगोळीने केली. रांगोळी बघितल्यावर सुद्धा मन किती प्रसन्न होतं बघा. अशाच प्रसन्न मनाने दिवसाची सुरुवात केली. आज भाजीसाठी मी भरून सिमला मिरची केली. आमच्या इकडे सिमला मिरचीला ढबू मिरचीसुद्धा म्हणतात. आणि ही ढबू मिरची मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ धुतल्यानंतर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी भाजी केलेली आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. वाटण्यासाठी तव्यावर शेंगा घेतल्या. गॅस मीडियम फ्लोवर ठेवलेला आहे आणि शेंगा या दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस अशा भाजून घेतल्या. शेंगा जितक्या आपण खरपूस भाजून घेऊ त्या भाजून घेतल्या तर भाजी ही छान होते. शेंगा भाजून झाल्यानंतर त्याची टलफरं काढून घेतली आणि वाटण्याच्या तयारीला लागले. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगा घेतल्या. त्याचबरोबर 2 चमचे तीळ भाजून घेतले. त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलं, तेही भाजून घेतले. त्यानंतर 4-5 पाकळ्या लसूण घेतला. 1 चमचा बेसन पीठ तेही भाजून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर लाल तिखट तुम्हाला पाहिजे तितका. आता ही ढोबळी मिरची आहे त्यामुळं तिखटाचं प्रमाण तुम्हाला जितकं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. मी 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर सोलापुरी तिखट घातलेलं आहे. त्यानंतर हळद घातलेली आहे आणि हे सगळं वाटण मी मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे. हे जे वाटण आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, कारण आपण ही जी मिरची आहे ती प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. त्यामुळं अजिबात पाण्याचं प्रमाण काहीच घ्यायचं नाही आहे. पाणी त्यामध्ये घालायचं नाही. त्यानंतर मी जी मिरची आहे ती मिरचीची देठं काढून घेतली. सगळ्या मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर ती चारही बाजूनी व्यवस्थित त्याला चिरा पाडून त्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं आहे ते सारण मी भरून घेतलेलं आहे. सगळ्या मिरच्यांमध्ये ते मी भरून घेतलेलं आहे. जितकं आपल्याला भरता येईल तितकं ते सारण आतमध्ये भरून घ्यायचं आहे, म्हणजे मिरची खायला चांगली लागेल. त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर मी चाळण ठेवली आणि त्या चाळणीमध्ये या मिरच्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. ज्यांना म्हणजे तेलकट भाज्या खायला आवडत नाही, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही पद्धत आहे. अजिबात तेलाचा इथं वापर मी केलेला नाही आहे. छान अशी ही मिरची वाफवून घ्यायची आहे. त्यावर ताट ठेवलेलं आहे. गॅस मीडियम फ्लोवर ठेवून एक 5-1 मिनटं मी ती वाफवायला ठेवलेली आहे. 5 मिनटानंतर ही मिरची अशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल. आपल्याला त्याच्या रंगावरून सुद्धा लक्षात येतं की मिरची वाफलेली आहे की नाही. आणि मग ती पुन्हा पलटून घेतली म्हणजे दोन्ही साईडनी ती चांगली वाफली जाईल. सगळ्या मिरच्या मी पुन्हा एकदा पलटून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एक 5 मिनटं मी ते वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यानंतर मला या मिरच्यांचा कलरवरून लक्षात आलेला आहे की आता ही मिरची माझी वाफलेली आहे. ही मिरची अशी देखील तुम्ही खाऊ शकता. ज्यांना अजिबातच तेलकट भाज्या खायच्या नाही आहेत त्यांनी अशीही खाऊ शकता, परंतु लहान मुलं अशा वाफवलेल्या भाज्या खात नाहीत. त्यामुळं मी थोडीशी अगदी थोड्या तेलामध्ये ही मिरची परतवून घेतलेली आहे. ती दोन्ही साईडनी छान अशी परतवलेली आहे, जेणेकरून त्याचा जो चव आहे ते पूर्ण मिरचीमध्ये उतरला जाईल. अशा प्रकारे ही मिरची चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते. एकदा करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.